युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. मराठा बांधवाच्या काळजाशी खेळत आहेत जरांगे पाटील. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हो खरं सांगत आहे, मराठा बांधवांना फसवण्याचं कारस्थान करत आहेत जरांगे पाटील. जरांगे पाटील मराठा बांधवांना फसवण्याचं कारस्थान करत आहेत. 30 मे ला करत आहे आंदोलन. मुंबईला करणार की जालना जिल्ह्यात करणार काही पता नाही. पण गोष्ट एक आहे, 2022 पासून जरांगे पाटील हे आंदोलन करू राहिले, तरीही मराठा बांधवांना न्याय का देत नाही? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. आता जालना जिल्ह्यामध्ये एका गावा ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं, तारीख जाहीर केली की आम्ही आता 30 जूनला आंदोलन करणार आहे, मी उपोषण करणार आहे. आणि अंतरवारी सराटी ह्या गावामध्ये तर त्यांनी असं म्हटलं. पण गोष्ट इथं अटकत नाही. गोष्ट इथं अटकते की जेव्हा 2022 पासून जरांगे हे उपोषणाला बसतात, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची मुळापासून तर शेल्यापर्यंत घामानेच तो माणूस भिजल्या जातो. जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची दुश्मनी अशी आहे, भारत आणि पाकिस्तान जशी मॅच बघतो तशी या दोघांची आहे. पण गोष्ट इथं संपत नाही की मराठा बांधवांना न्याय मिळत का नाही, त्यांना ओबीसी मधून आरक्षण का मिळत नाही. जरांगे पाटील नुसते आश्वासन देतात का? मराठा बांधवांच्या काळजाशी खेळत आहे का? मराठा बांधवांना चुत्या बनवण्याचं कारस्थान जरांगे पाटील यांनी केलं आहे का? जरांगे पाटील हे राजकारण खेळून राहिले. हर 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी बस पैसा संपला, सगळ्या गोष्टी संपला, म्हणजे फडणवीस सरकार जवळून पैसा घेत असेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण महाराष्ट्रामध्ये जे मराठा बांधव आहे त्यांना असं वाटते की आम्हाला शिक्षणापासून वंचित आहोत आम्ही. आमचे मुलं चांगल्या पद्धतीने शिकतात, चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवतात, तरीही आमचे मुलं नोकरीवर लागत नाही. कारण काय? आरक्षणाच्या मुळे. आणि आम्हाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या असं मराठा बांधव यांचं म्हणणं आहे. पण गोष्टीतच संपत नाही. जरांगे पाटील 2022-23 पासून आरक्षणासाठी आंदोलन करून राहिले, उपोषण करून राहिले. का त्यांना सवय लागली उपोषण करण्यासाठी बसण्याची? का पण नेमकं आहे? त्यांना सवय लागली आहे का उपोषण करण्याची? काय आहे हे सवय जाणार नाही का? आणि याच्या मागे काय राजकारणातील लोक आहे का? म्हणजे जरांगे पाटील अगोदर समोर आहे आणि सगळ्या जरांगे पाटीलच्या अंगाला दोऱ्या लावलेल्या आहेत. जसे बैलाला आपण व्यसन बांधतो आणि शेतकऱ्याच्या पाशी राहते त्याची दोरी, अशा पद्धतीने झाला आहे का? काय वाटते? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण जरांगे पाटील यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला 8 महिने दिले. देवेंद्र फडणवीस सरकारला म्हणतात आम्ही तुम्हाला 8 महिने दिले, आता आम्ही शांत बसणार नाही. तुम्ही हैदराबाद गॅजेट आणि पुणे ह्या अशा ठिकाणचं तुम्ही अजूनही ग्रॅज्युएट काढलं नाही, अजूनही तुम्ही आम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. फक्त तुम्ही आश्वासन दिले. आणि 30 मे ला जे आंदोलन होणार आहे, मुंबईत होणार की जालन्यात होणार ते अजूनही माहित केलं नाही. मुंबईत झालं तर मुंबईत चक्का जाम होणार, मुंबईत पेटून उठणार, मराठा बांधव तिथे येणार. मागच्या वेळेला जे आंदोलन झालं होतं तिथे जरांगे पाटील तिथे उपोषणाला बसले होते. तिथे त्यांनी मराठा बांधवांना खाणं पिणं पाणी पिणं सगळं बंद करून टाकलं होतं. आणि मराठा बांधवांनी घरून आपली शिदोरी तिथं आणली होती आणि तिथे त्या काही लोकांचे जीव पण गेले भरपूर. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणासाठी जे मंत्रिमंडळ तुम्ही स्थापित केलं होतं, उपसमिती स्थापित केली होती, ती बरखास्त करा. कारण त्यांच्या प्रमुख 10 मागण्या आहेत. ह्या 10 मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही शांत बसणार नाही. तर त्यांची दुसरी अशी मागणी होती, मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना 30 मेच्या आत आम्हाला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे 30 मे ला जे आंदोलन होणार आहे, उपोषण करणार आहे जरांगे पाटील, त्यांनी हे 10 मुद्दे मांडलेले आहे. पण हे 10 मुद्दे खरंच पूर्ण होईल का? आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार खरंच त्यांच्या ज्या मागण्या आहे पूर्ण करेल का? आणि 8 महिने झाले, काय म्हणत आहे, 8 महिने झाले तरीही सातारा संस्थेचा जो तिसरा GR आहे, तिथला GR आहे तो तुम्ही काढला नाही अजून. तो लवकरात लवकर काढा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते असं चौथी अशी मागणी आहे त्यांची, जे आंदोलन जेव्हा आम्ही मुंबईला केलं होतं तेव्हा
जेव्हा मराठा बांधवाच्या अंगावर जे खोटे केसेस लावलेले आहे, FIR दाखल झालेले आहे, ते FIR तुम्ही त्यांच्या अंगावर लागलेल्या केसेस आहे हे सगळं नष्ट करून टाका, बरी करून टाका, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे आंदोलन करायच्या वेळेस जे लोक मरण पावले, शहीद झाले, त्या लोकांच्या घरातल्या लोकांना नोकरी द्या, शासकीय नोकरी द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्रावर ज्या महाराष्ट्रात आंदोलनकर्त्यांच्या लोकांच्या शासकीय नोकरी मागण्याचं त्यांचा एकमेव एक उद्दिष्ट आहे. पण गोष्ट इथं संपत नाही, कारण जरांगे पाटील म्हणतात की महाराष्ट्रात बीजेपीचं राज्य आलं नाही पाहिजे. आलं तर मग काय काय होणार? तर बीजेपीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे. मागं जे आंदोलन केलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग आता काय नेमकं काय होणार? खरंच आरक्षण मिळणार का नाही मिळणार? का अजूनही चॉकलेट देणार? जसं पहिले जरांगे पाटीलला चॉकलेट गांजा दिलं होतं, असे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आता तसंच होणार का? काय वाटते? जरांगे पाटीलला फसवण्याचं कारस्थान चालू राहील का? 30 मेला जे जरांगे पाटील आंदोलन करून राहिले हे मराठा बांधवांच्या हिताचे असेल का? आखरी असेल का? काय वाटतं? का जरांगे पाटीलला उपोषण करण्याची सवय लागली, असं पण असू शकते का? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण मराठा बांधवांच्या बाजूने लढत असताना जरांगे पाटील समाज सुधारक आहे आणि हे समाजाच्या हितासाठी करून राहिले. आणि उपोषण दरवेळेला उपोषण करतात का? ते उपोषण का करतात? दुसरा का करू शकत नाही? कारण त्यांची प्रकृती चांगलीच असताना ते उपोषण करतात. नेमकं कारण काय आहे? का राजकारणाचे लोक त्यांना पैसे देऊन राहिले का? बा तू उपोषण करत जाय, जर असं दंगे फसाद करत जाय, मराठा बांधवांना जाती कुंदी लोकांना, मराठा बांधवांना तुम्ही जातीत भांडण लावा, फक्त तू फक्त भांडण लावायचा कारस्थान कर. जरांगे पाटील मी तुला पैसे पुरवतो, अशा पद्धतीचं कारस्थान चालू आहे का? काय वाटतं तुम्हाला? हे जरांगे पाटील आणि फडणवीस सरकारची मिली बघत आहे का? काय वाटते? कमेंट करून तुम्हीच सांगा. नेमकं मराठा बांधवांना फसवण्याचं कारस्थान चालू आहे का? कारण मराठा बांधवांना कुणबीमधून प्रमाणपत्र पाहिजे, कुणबीमधून आरक्षण पाहिजे. आणि आरक्षण मिळणार का बस हे फक्त एक काय आहे? एक गांजर, एक चॉकलेट आहे. काय वाटतं? खरंच 30 मेला आंदोलन होणार तो कोण्या पद्धतीचं होणार? खरंच जरांगे पाटील हे आंदोलन करणार का? आणि कोण्या पद्धतीने आंदोलन करणार? खरंच कुणबी प्रमाणपत्र त्यांना मराठा बांधवांना मिळणार का? काय वाटतं? कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.